गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज आमची फ्रेम लागलेली आहे लग्नाची आणि आमचं लग्नाचा अल्बम पण आलेला आहे. तर लग्नाचा अल्बम आम्ही नंतर दाखवू तुम्हाला. तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि आज परवा दिवशी साडी घेतली पप्पांनी. म्हणजे भरपूर दिवस झाले साडी घेऊन, पण मी परवा दिवशी आणली आणि त्याचा ब्लाऊज शिवला आहे आणि त्याची साडी पण मी भरले. तर अजून काम चालू आहे त्या साडीचा, बघू शकता. तर तुम्हाला मी साडीची वर्क पण आज दाखवते की मी कशी साडीला वर्क केलेली आणि ब्लाऊज पण. तर उद्या वटपौर्णिमा आणि आम्ही तिथं पण शूट करणार आहे. सगळं काय अरेंजमेंट केलेली आहे मी. सी माय मेहंदी जेवतोय. उपास असतो, आय नो दॅट, बट मी जेवतो हिला उपास. मेरा फ्रूटू चल. मेरा खाना आज ये है और इनका खाना आज क्या है? कोलबी एंड भात. और मेरा खाना आज ये है. तर गाईस, आता तुम्हाला पुढे मी दाखवते की मी साडी कशी केली, कशी नाही, ब्लाऊज कसं केलं. ब्लाऊजचा अजून वर बाकी थोडाफार, तर आपण ते पण करून घेऊया. आणि मी माझे स्वतःचे सेल्फ नेल आर्ट्स केलेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. तर ब्लॉग पुढे बघत राहा. टेन 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 टेन, देखो मेरा मेहंदी और मेरा नेल आर्ट्स भी देखो. मी स्वतः केलेले आहेत. हां, हे माझ्याकडे नेल्स होते ना, तर ते चिपकून मग त्यांना शेप देऊन मग मी केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि मला रेड कलरच आवडतो जास्त. आता हे जे हाताचे पण नेल्स बाकी आहेत, तर ते मी नंतर करेल, कारण नेल्स लावले ते काम होत नाही. आणि बघू शकतात माझी मेहंदीचा कलर कसा आलेला आहे. माझी साडी पण बघू शकतात की मी साडी कुठली घेतलेली. पप्पाने ब्ल्यू अँड पिंक कॉम्बिनेशन आहे. ब्लाऊज तिथे पडला आहे, त्याला अजून वर्क असं बाकी आहे. आणि माझा पसारा बघू शकतात तुम्ही ना, मीनी त्याला लेस लावलेली आहे. तर ही साडी पैठणी आहे आणि मी त्याला मस्तपैकी अशी लेस लावून टाकलेली आहे. आणि साडी जाम भारी वाटते, बघू शकतात तुम्ही. बहुत कला है मेरे में. कला है कि नहीं है? हे हाँ, कला तो है. कितना कला है मेरे में? इतू सा, इतना सा. तर आता माझी लेस बीस बघू शकतात तुम्ही, किती मस्तपैकी लावलेली फिनिशिंग सकट. आता मला फक्त काय लावायचं बाकी आहे, ती बॉर्डर आहे ना, ती बॉर्डर लावायची मला. तर मी तुम्हाला पूर्ण साडी झाल्यावरती दाखवते. अजून त्याच्यामध्ये जाम काम बाकी आहे. प्लीज मैं माहेरी जाणार होती और मेरे को माहेरी नहीं भेज रहे. क्यों? मला उठाडे वगैरे लागतं. हाँ, वायरी पण चालल्या तिकडे. बहुत पसारा हो गया आज बेडरूम में, बहुत. आज ना ओव्हर पसारा झाला. आज मला सगळं साफ करावं लागेल, कारण की ही फ्रेम लावायची होती ना, तर तिथं पण पक्का पसारा झाला या साईडला. तर आता ते पण पूर्णपणे आवरायला लागेल. आणि बेडरूमचं पण आज आवरायला लागेल मला. माझं हे सगळं याचं सामान सगळं बाहेर आलं म्हणून पसारा वाटतो. तर तो पसारा मला आतमध्ये ठेवायला लागेल ना. तर आता हे जेवतात माझ्यासमोर कोलबी भात और मेरा दिमाग खराब हो रहा है. मेरे सामने नहीं जेव आप. तुम्ही उपास केलाय 7 जन्मासाठी. उपास जरुरी है. सो गाइस, उपास नाही जमत आहे, चक्कर आ रहा है मेरे को. फ्रूट ज्यूस नाही जमत आहे मला खायची सवय आहे. आणि मला टाईम टू टाईम जेवण लागतो. टाईम टू टाईम मला दोन्ही टाईमला जेवण, दोन्ही टाईमला नाश्ता आणि दोन्ही टाईमचा आरामशी माझा खाना असतो. मग मी कामं करू शकते. पण माझं कुछू मेरा आयब्रो सलून में तेरा आईब्रो निकाल देता हूं. मी आयब्रो नाही की कैसे कापायचे? चल स्पा भी करून घे. स्पा नाही करायचं मला. हेअर ट्रीटमेंट, आयब्रो करू. हा आयब्रो करू. हो धीर घे, जेवू दे. आत्ता मी कॅमेरामध्ये बघितलं ना काहीच, म्हणजे आयब्रो वाढलं बघू शकतो. दिसते का तुम्हाला? मला आयब्रो वरचे. और मैं ना टिकली है ना, टिकली आता मी जरा थोडीशी ना मोठी लावायला लागली, कारण कि मैं बाई हो गई. मेरे को लग रहा है मैं बाई हो गई हूँ. तो मैं छोटी क्यों लगाऊँ, मैं अभी बड़ी लगा रही हूँ. अच्छी दिख रही. जसं वर्ष वाढतं तसं टिकली मोठी होती. हां, जसं वर्ष वाढतं तसं टिकलीची मोठी होती. इथे 50 वर्षाच्या अशी लावशी. माझी टिकली बघू शकतात मी, कितना क्यूट टिकली. तर आपण आहे ना आता फ्रूट्स खाऊन घेऊया
आणि मग मी तुम्हाला माझं साडी दाखवते की कशी कशी नाही. आता मी थोडंसं काम करून घेते पटापट, कारण की कॅमेरा लावून शिलाई मारायला नाही जमणार आणि तो घर घर आवाज ते पण नाही जमणार. तर मी माझं पूर्ण साडीचं लावून घेते, मग तुम्हाला मी साडी दाखवते की मी तिला कशी केलेली आहे. गाईस हिच्या मशीनीत अटकल्या धागा. ती बसून जलवते त्याला नुसता. तो फसला तो एकदम. जलवा त्याला आता काय आग लाव. तुम्ही आग लावेत ना. हो मग देऊ काही तुला आग लावेत नाही. पंखा लावलाय ना, ती आग लावते इकडं. हा बघायच पंखा बंद. तर मित्रांनो साफसफाई चालू झालेली आहे. क्लिनिंग चालू आहे प्रोसेसमध्ये एकदम. आमची बॅल्कनी आहे बेडरूमची आणि हिचा साफसफाईचा दिवस आहे आज. संडे एक साफसफाईचा दिवस. माझे प्रोटीनचे डबे बघा. बापरे काळे हे काळे इकडे बघ. ये पॉकेट को जगह तो नहीं तो फेंक दो इसको. ऐसा मत करो मेरी जान. हाँ फेंक दे, तू सब फेंक दे. फेंक दोगी पैसे उसमें. गाइस माझ्या हातात बघ काय स्प्रे. निशाणा लगाओ. याचा मोड चेंज करू आपण. तर पिचकारी का उडला पाहिजे. तुम्हाला मजा दाखव गाईस. इकडे बघा आता. डोक्या शॉट, हेड शॉट, पट्टाचे हेड शॉट. No, God, please, no, no. एकदा मम्मी लावा दू. क्या बोल रही तू. मम्मी लावा दू. क्या बोल रही तू मेरे को. दे इकडं. इथे तर मला तो सही करायचं आहे. देव का पिचकारी देव. द्या नाही तर पटकन उडवला. मॅक्सी ओढली झाली. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. वचकला काहीच माझ्याकडे वचकला. ते बघ तिकडे पिचकाऱ्या मारते बघ. गाईस फायनली माझी साडी इज रेडी. मी फोटो टाकते साडीचा की मी साडी कशी होती म्हणून. आणि मी आता केले कशी तुम्ही बघू शकता. त्याला मी लेस लावले आणि आता टाईम नाही उरलं म्हणून. आता मी इथे मस्तपैकी अशी मोती लावले असते. मग आता टाईम नाही उद्याच आहे आणि मला भरपूर काम आहेत म्हणून मी आता याला सिम्पलच ठेवते. तर बघू शकतात तुम्ही. कशी वाटते नक्की सांगा की ऑड वाटते की छान वाटते. आणि हा ब्लाऊज आहे ज्याला मला अजून वर्क करायचं आहे. मी अजून वर्क केला नाही, एवढाच केला आहे. आणि इकडे बाकी आहे अजून, तर तुम्ही बघू शकतात. आणि मागे बघा मी अशी वर्क केलेली आहे. आणि हे हँडवर्क आहे, नो आरीवर्क. आरीवर्क नाही आहे ही हँडवर्क आहे. जे नॉर्मल सुईनी करतात त्याच्याने वर्क केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि नॉर्मल सुईचं वर्क तुम्हाला असं सेम आरीवर्कसारखंच असतं, पण ते शॉर्टकट असतं. तर तसं जर शिकायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा, मी घेईल क्लास. पण एक जणींना नाही, भरपूर जणी असेल एक बॅचमध्ये एक लोकेशनवरचे तर मी घेईल. कारण की मग मला एक जमणार नाही एक शिकवायला. म्हणून तुम्ही भरपूर जणी असेल तर मग मी क्लास चालू करायला रेडी आहे. सो कसं वाटलं हा ब्लाऊज आणि ही साडी तर हे नक्की सांगा. आणि हे पण मी तुम्हाला शिकवेल की कुठल्या साडीला कुठली लेस कॉम्बिनेशन, कुठल्या साडीला कुठला ब्लाऊजचं लेस कॉम्बिनेशन, कुठले लटकन कुठल्याला लावायचं, हे सगळे ट्युटोरियल मी तुम्हाला शिकवेल. ब्लॉग नाही बनवू शकत पण मी तुम्हाला शिकवेल. तर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की मला सांगा. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा. आणि म्हणजे भरपूर जणी असेल ना तर क्लास घ्यायला मी रेडी आहे. पण मोजकेच असतील म्हणजे 2-3 असे असतील तर मग नाही जमणार. कारण की बेसिकपासून शिकवण्याचा भरपूर जणी असली ती मजा वेगळी असते. एक जणींना मग परत दुसऱ्या येते, परत तिला रिपिटेशन करण्यापेक्षा मी 6 जणांचं किंवा 7 जणांचा बॅच असेल, 6-7 जणी असेल तर मी शिकू शकते. आणि आता सगळं आवरलं तुम्ही बघू शकता. रूम पूर्ण असं क्लीन केलेलं आहे मी. आणि मी खूप थकलेली कारण की आता उपवास पण आहे आणि चक्करसारखं होतं आहे. फ्रूट्स खाऊन मी तर थकले, मला फ्रूट्स जमत नाही. और शेट बाल काट के आ गए.
छान कापलं. अरे जास्त नाही कापलं. सो गाईज इथेच ब्लॉग एंड करते. उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि उद्या वट पौर्णिमा आहे तर तुम्हाला मी उद्या वेगळ्या लुकमध्ये दिसेल. आणि तुम्ही लोक मला भरपूर प्रेम द्या. रीलला प्रेम द्या. पोस्ट येतील पोस्टला प्रेम द्या. सॉरी. तर आता माझे 16K इंस्टाग्राम आणि 13K यूट्यूबवर झालेले आहे. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. तर घरात सॉन्ग आहे म्हणून कॉपीराईट लागेल म्हणून पटापट मी ब्लॉग एंड करते. सो हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.